जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या या YouTube चॅनलवर। सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जर तुम्ही 10वी पास आहात आणि गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला हवा असेल तर आज तुमच्यासाठी अशी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। हो, ही एक गुड न्यूज अशी आहे की तुम्ही 10वी पास आहात, तुम्हाला सरकारी नोकरी हवी आहे, गव्हर्नमेंट जॉब हवा आहे, तर नक्कीच तुम्ही इथे अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण सुरू झालेली आहे आणि याचं माहिती पत्रक सुद्धा आलेले आहेत, नोटिफिकेशन्स याचे उपलब्ध झालेले आहेत आणि नक्कीच याची प्रोसेस जी आहे ही सर्व ऑनलाईन असणार आहे। याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन काय करायचं आहे, याच्या रिटन एक्झामसाठी कोणते सब्जेक्ट्स असणार आहेत, याच्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे, वयाची अट असेल किंवा सॅलरी डिटेल्स, याच्यात तुम्हाला सॅलरी पर्क बेनिफिट्स काय भेटणार आहेत, जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे, सर्व काही या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओचा संपूर्ण पार्ट हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। अशाच प्रकारे गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स, वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीज, गव्हर्नमेंटच्या स्कीम, योजना, महिलांसाठी काही योजना असतील तर सर्व काही अपडेट्स आपण या चॅनलवर घेऊन येत आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग समजून घेऊया डिटेलमध्ये। ज्या पदाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ही एक सरकारी नोकरी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, फुल टाइम जॉब आहे आणि फक्त 10वी पास हे क्वालिफिकेशन इथे मॅन्डेटरी आहे। जर तुम्ही 10th कंप्लीटेड आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हवा आहे तर इथे तुम्ही नक्कीच अप्लाय करा, कारण 100% तुम्हाला इथे जॉब भेटू शकतो। आता हा जॉब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये निघालेला आहे, म्हणजेच आयकर विभागात या जॉबसाठी सध्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत। ज्या जॉब बद्दल आपण बोलतोय तो आहे कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी, ज्याचं क्वालिफिकेशन आपण डिस्कस केलंय त्याप्रमाणे 10th पास जे आहेत, मेल असू दे किंवा फिमेल असू दे, ते इथे अप्लाय करू शकतात। आता याची सगळी डिटेल प्रोसेस आपण समजून घेणार आहोत। माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर आपण बघूयात। इन्कम टॅक्स मध्ये सध्या 2024 या वर्षासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही ते बघू शकता। ऑर्गनायझेशनचं नाव इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पोस्टचं नाव आहे कॅन्टीन अटेंडंट आणि कोण अप्लाय करू शकतं तर संपूर्ण भारतातून, कोणत्याही राज्यातून, कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। इथे स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। अप्लाय मोड ह्याचं ऑनलाईन आहे, म्हणजे याची अप्लाय करण्याची जी प्रोसिजर असणार आहे ती कम्प्लिटली ऑनलाईन असणार आहे। टोटल वॅकन्सीज इथे ज्या निघालेल्या आहेत, इथे 25 वॅकन्सीज कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी निघालेल्या आहेत। सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर रिटन एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे आणि सॅलरी डिटेल्स आपण इथे बघूयात। तर सॅलरी तुम्ही इथे बघू शकता, पर मंथ 18,000 ते जवळजवळ 57,000 पर्यंत तुम्हाला कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी मिळणार आहे। आणि इन्कम टॅक्स कॅन्टीन अटेंडंट रिक्रुटमेंट 2024 या जॉब वॅकन्सीसाठी जे एज लिमिट आहे तुम्ही ते बघू शकता। मिनिमम एज जे त्यांनी दिले हे 18 वर्ष आहे, मॅक्झिमम एज जे आहे हे 25 वर्ष असणार आहे आणि रूल्स प्रमाणे एज रिलॅक्सेशन हे काही कॅटेगरीसाठी असणार आहे, जे की त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे इथे मिनिमम 10th पास असणं गरजेचं आहे, रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून किंवा रेकग्नाइज्ड बोर्डमधून। आता या पदासाठी आपण कसं अप्लाय करू शकतो, हाऊ टू अप्लाय फॉर इन्कम टॅक्स कॅन्टीन अटेंडंट रिक्रुटमेंट। द ऍप्लिकेशन फॉर्म अवेलेबल इन द वेबसाईट, म्हणजे incometaxdelhi.org ही जी वेबसाईट आहे, इथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भेटणार आहे। याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे, ज्याच्यामध्ये डेफिनेटली तुमचा प्रॉपर फोटोग्राफ किंवा तुमचे 10वीचे मार्कशीट असतील, तुमचे जे आयडेंटिटीचे जे डॉक्युमेंट्स असतात, पॅन कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे, प्रॉपर तुमचा फोटोग्राफ असेल किंवा पासपोर्ट असेल, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील, अशा काही डॉक्युमेंट्स जे आहेत हे तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्यापूर्वी हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा। याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या डेट्स आहेत लक्षात ठेवण्यासारख्या, या जॉबसाठी जे ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत हे 8 सप्टेंबर 2024 ला सुरू झालेत आणि याची लास्ट डेट जी आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची ती आहे 22 सप्टेंबर 2024। म्हणजे अजून आज हा व्हिडिओ 10 तारखेला मी टाकते आपल्या चॅनलवर, म्हणजेच अजून 12 दिवस आहेत, तुम्ही ते अप्लाय करू शकता।
याच्या आपण ऑफिशियल नोटिफिकेशन्समध्ये काही गोष्टी समजून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता कॅन्टीन अटेंडंट हे पोस्टचं नाव आहे. 25 वॅकन्सीज इथे निघालेल्या आहेत. त्याचं कॅटेगरी वाईज त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. UR असेल, OBC असेल, SC ST असेल, त्यानुसार त्यांनी याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पे स्केल तुम्ही इथे बघू शकता. ॲज वी डिस्कस 18,000 ते 56,900 असं त्यांनी दिलेलं आहे. फक्त इंडियन सिटीजन्स, भारतीय नागरिक जे आहेत हे इथे अप्लाय करू शकतात. 10वी पास हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. एज लिमिट आहे 18 ते 25 वर्ष. रिलॅक्सेशन एज लिमिट दिलेलं आहे 40 वर्षापर्यंत. जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. आणि याची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ही 22 सप्टेंबर 2024 आहे. आणि जे ऑनलाईन पेमेंट या ऑनलाईन प्रोसिजरसाठी जे आहे हे 22 सप्टेंबरला क्लोज होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ह्याची जी रिटर्न एक्झाम होणार आहे ते चेन्नई या लोकेशनला होणार आहे. प्लेस आणि डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे याची रिटर्न एक्झाम या जॉबसाठी जी होणार आहे ती चेन्नई या लोकेशनला 6 नोव्हेंबर 2024 या रोजी होणार आहे. इथे तुम्ही एज रिलॅक्सेशन बघू शकता. जसं आपण डिस्कस केलं 18 ते 25 मध्ये SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 वर्षाचं, PWBD साठी 10 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅन असेल तर 3 वर्षापर्यंत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सिव्हिलियन एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी इथे अप टू 40 years ऑफ एज असं त्यांनी दिलेलं आहे. How to apply? All the candidates who wish to apply shall fill the online application available in the website of the department. ही जी tnincometax.gov.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही ही नक्कीच क्रॉस चेक करा आणि मग इथे अप्लाय करा. संपूर्ण PDF डिटेल्स तुम्ही वाचून घ्या. रजिस्ट्रेशन प्रोसेस करण्याआधी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID असे जे आपले डॉक्युमेंट्स असतात किंवा आधार कार्ड असेल हे सगळं रेडी ठेवा तुम्ही तुमच्याकडे. आता ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी इथे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्ही ते बघू शकता. 10वीचं जे डॉक्युमेंट आहे तुमचं म्हणजे 10वी पासचं जे मार्कशीट असतं, सर्टिफिकेट असतं हे इथे लागणार आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, एज रिलॅक्शनचं मॅटर असेल तर डेफिनेटली त्याचंही डॉक्युमेंट लागणार आहे. 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला लागणार आहे आणि स्कॅन्ड सिग्नेचर सुद्धा इथे तुम्हाला करायला लागणार आहे. आणि तुमचं व्हॅलिड फोटो ID प्रूफ लागणार आहे, जसं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट किंवा वोटर ID असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही इथं तुम्हाला एक व्हॅलिड फोटो ID प्रूफ द्यावं लागणार आहे. याची रिक्रुटमेंट प्रोसेस आपण समजून घेऊयात. इट इज अ 2-stage प्रोसेस. द ॲप्लिकेशन्स रिसिव्ड ॲज अन क्लोजिंग डेट अँड टाइम विल बी स्क्रुटिनाइज्ड ॲज पर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्टिप्युलेटेड अबाव अँड विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द रिटन एक्झामिनेशन. तुम्ही इथे तुमचा अपडेटेड रेझ्यूम जेव्हा सबमिट करतात त्याच्यामधून तुमचा CV हा शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज ह्याच्यामध्ये सिलेक्शन होईल तुमच्या रेझ्यूमचं. आणि मोस्टली तुमच्या रिटन एक्झामिनेशनमध्ये तुम्ही काय स्कोर करता ह्याच्यावर हा जॉब तुम्हाला भेटेल की नाही हे ठरणार आहे. फर्स्ट प्रोसेस हीच आहे की रजिस्ट्रेशन तुम्ही कंप्लीट करा. तुमचा रिझ्यूम आणि जे काही रेलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत हे सबमिट करा. त्यातून तुमचं फर्स्ट सिलेक्शन होईल. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे इथे तुम्ही बघू शकता की रिटन एक्झामिनेशन होणार आहे, जी 2 तासासाठी ह्याचं ड्युरेशन त्यांनी दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 100 मार्काचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. आणि ज्याच्यामध्ये ह्याचे सेक्शन तुम्ही इथे बघू शकता. न्यूमरिकल ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन्स येणार आहेत. जनरल अवेअरनेस जे असतं त्याच्यावरती 25 येणार. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 25 आणि जनरल इंग्लिशचे 25 असं याचं बायफर्गेशन त्यांनी दिलेलं आहे. आणि याचं सिलेबस इथे तुम्ही बघू शकता की न्यूमरिकल ॲप्टिट्यूडमध्ये त्यांनी काय दिलंय. डेसिमल्स, होल नंबर्स, फ्रॅक्शन्स, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स इन पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन, स्क्वेअर रूट्स, ॲव्हरेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस असं बरंच काही त्यांनी न्यूमरिकल ॲप्टिट्यूडमध्ये इथे दिले. तुम्ही हे डिटेलमध्ये वाचून घ्या. जनरल अवेअरनेसमध्ये परत तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे, जसं की हिस्ट्री, कल्चरल, जिओग्राफी, इकॉनॉमिक, जनरल पॉलिसी आणि सायंटिफिक रिसर्च असे सब्जेक्ट्स असणार आहेत.
आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमध्ये तुम्ही ते बघू शकता. डिकोडिंग असेल, वर्ड बिल्डिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग, फिगर क्लासिफिकेशन, सिमेंटिक सेरीज, एनॉलॉजी, फिगरल एनॉलॉजी, सिमेंटिक क्लासिफिकेशन, डायग्राम्स, ड्रॉइंग इंटरफेस असं सगळं त्यांनी इथे दिलंय. आणि जनरल इंग्लिशमध्ये तुम्ही ते बघू शकता. क्लोज पॅसेज असेल, कॉम्प्रिहेन्शन पॅसेज असेल, शफलिंग सेंटेन्सेस पार्ट्स किंवा ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वर्ब्स, कन्व्हर्शन इंटू डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन असं त्यांनी दिलंय. डिटेलमध्ये तुम्ही PDF नोटिफिकेशनमध्ये नक्की वाचा आणि त्यानुसार तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता. यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, जेव्हा तुमचा CV स्क्रुटनाइज होईल, शॉर्टलिस्ट होईल, त्यानंतर जेव्हा रिटर्न एक्झामिनेशनसाठी तुमचं सिलेक्शन होईल, तेव्हा त्याचं हॉल तिकीट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश होणार आहे. आणि हे तुम्ही 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान हे हॉल तिकीट्स वेबसाईटवर अवेलेबल असतील, तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. रिटर्न एक्झामिनेशनची डेट, टाइम आणि व्हेन्यू आपण बघूयात. याची रिटर्न एक्झामिनेशन 6 नोव्हेंबर 2024ला सकाळी 11 वाजता ते दुपारी 1च्या दरम्यान होणार आहे. त्या एक्झामिनेशनचं जे प्लेस आहे हे चेन्नई लोकेशन आहे. एक्झामिनेशनचा व्हेन्यू म्हणजे एक्झॅक्ट ॲड्रेस जो असणार आहे हे तुमच्या हॉल तिकीटवर प्रिंट असेल. इथे त्यांनी स्पेसिफिकली दिले, द रिटर्न एक्झामिनेशन विल बी हेल्ड ओनली इन चेन्नई, तमिळनाडू लोकेशन. याचा जो फायनल रिझल्ट आहे तो सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे TNincometax.gov.in या वेबसाईटवर हा पब्लिश करण्यात येईल. आणि फायनल रिझल्ट नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ॲट दॅट टाइम तुम्हाला डेफिनेटली ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे कॅरी करावे लागतात. itcp.tnincometax.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती हा जो ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे याच्या थ्रू तुम्हाला या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. जर ऑलरेडी तुमचं अकाउंट इथे एक्झिस्ट आहे म्हणजे तयार केलेलं आहे, तर थ्रू ईमेल ID, पासवर्ड आणि जे क्वेश्चन इथे खाली दिलेले आहेत त्याचा आन्सर देऊन सबमिट केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटला लॉग इन करू शकता. परंतु आपण नवीन युजर आहे असं समजून आपण इथे जर तुमचं अकाउंट नाही आहे तर नक्कीच रजिस्टर नावला तुम्ही ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे त्यांनी दिले, क्लिक हिअर टू डाउनलोड द ॲप्लिकेशन प्रोसिजर फॉर गायडन्स बिफोर फिलिंग द ॲप्लिकेशन. इथे जर तुम्ही क्लिक केलं, इथे अकाउंट कंप्लीट करण्यापूर्वी जेव्हा तुम्ही क्लिक हिअर टू डाउनलोड द ॲप्लिकेशन प्रोसिजर फॉर गायडन्स क्लिक करता, ही अशी PDF तुम्हाला इथे भेटेल ज्याच्यामध्ये या रिक्रुटमेंटचे सर्व काही नोटिफिकेशन्स इथे दिलेले आहेत की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, सर्व काही याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिले तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. रजिस्टर नाव फॉर न्यू अकाउंट जेव्हा आपण क्लिक करतो तो हा असा काहीसा इंटरफेस इथे ओपन होतोय. इथे हा रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तो परत कन्फर्म करायचा आहे. प्लीज सॉल्व दिस क्वेश्चन दिले, त्याचा आन्सर इथे द्यायचा आहे. जर तुम्हाला ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी, जॉब डिस्क्रिप्शन समजून घ्यायचं, इथे क्लिक केल्यानंतर अशी काहीशी PDF ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज कॅन्टीन अटेंडंटच्या असणार आहेत. त्यानंतर इथे सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसिजरमध्ये जे काही त्यांनी डिटेल्स दिलेत म्हणजे फोटोग्राफ असेल, एज्युकेशनल डॉक्युमेंट असेल किंवा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सचे जे फोटो ID प्रूफ असतात, ते सर्व काही तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत अलॉंग विथ एज्युकेशनल डॉक्युमेंट. अकॉर्डिंग टू द नोटिफिकेशन तुम्हाला ही प्रोसिजर कंप्लीट करावी लागणार आहे. अशाच प्रकारचे जॉब अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर रोज घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल करा, म्हणजेच आपल्या चॅनलचे जे काही लेटेस्ट जॉब अपडेट्स असतील ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.